नमस्कार, मी साक्षी शिंदे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा राज्यभरात मोठा उत्साह। पारंपरिक शोभायात्रांचे आयोजन, तरुणाईचा मोठा सहभाग। पराभवाच्या भीतीने 43 डिग्री तापमानातही संपूर्ण पवार कुटुंब रस्त्यावर। खासदार श्रीरंग बारणे यांचा हल्लाबोल। आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी भेट। गुढीपाडव्यानिमित्त केली गुढीची पूजा। पार्थ पवार यांचे वासंबे जिल्हा परिषद विभागात उत्स्फूर्त स्वागत। आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का। जयदत्त क्षीरसागरांचा भाजपला पाठिंबा। राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या। मोदी आणि शहांवरही अनेक गुन्ह्यांची नोंद। गोंदियात छगन भुजबळ यांची तुफान फटकेबाजी। घराणेशाही संपवून देशाचा विकास साधणार। नितीन गडकरी यांची काँग्रेसवर जोरदार टीका। शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटना बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात। नंदुरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। गावठी हातभट्टी दारूचा मद्यसाठा नष्ट। खारघरमध्ये गुढीपाडवा जल्लोष। मराठी फाउंडेशनचा पुढाकार। शोभायात्रेचे आयोजन। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मंगलदिनी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून पारंपरिक मराठी पोशाखात तरुणाई सहभागी झाली आहे। रस्त्यांवर मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत। पारंपरिक वाद्ये, ढोलताशांच्या गजरात मिरवणुकींना सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर सोशल मीडियातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचे संदेश फॉरवर्ड होत आहेत। मुंबईत मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यामध्ये दादर, गिरगाव, ठाणे आणि डोंबिवली या भागात सध्या उत्साहाचे वातावरण आहे। नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर भगवा फेटा अशा पेहरावात गिरगावात दरवर्षी महिलांची बाईक रॅली काढण्यात येते। शोभायात्रांच्या प्रमुख मार्गावर मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या असून यामधून सामाजिक संदेश देण्यात आला आहे। लहान मुले हातात भगव्या पताका घेऊन ध्वजपथकात सहभागी झाले आहेत। भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाईवर आधारित विविध चित्ररथही या शोभायात्रांमध्ये पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर सध्या देशभरात निवडणुकांचे वातावरण असल्याने अनेक शोभायात्रांमध्ये मतदारांसाठी जनजागृतीबाबतचे संदेश देणारे देखावे साकारण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी जनतेला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत। चैत्र नवरात्रीला याचपासून सुरुवात होत असल्याने देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। पराभवाच्या भीतीने संपूर्ण पवार कुटुंब 43 डिग्री तापमान असतानाही रस्त्यावर उतरले असून तुमच्या सहकार्याने त्यांचा पराभव अटळ असल्याचा दावा करत 10 वर्षात ज्यांना या मतदारसंघात लोकसभेला उभा राहण्यासाठी कार्यकर्ता तयार करता आला नाही त्यांना बारामतीचा रस्ता दाखवणारच असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे। खालापूर तालुक्यातील देवनावे येथे आयोजित बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबाचा चांगलाच समाचार घेतला। 10 वर्षात या मतदारसंघात लोकसभेला उभा राहील असा एकही कार्यकर्ता राष्ट्रवादीला तयार करता आला नसल्याची टीका बारणे यांनी केली। 10 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार कार्यकर्ता म्हणून निर्माण केला नाही। त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार कार्यकर्ता म्हणून ते निवडणुकीला उभं करू शकले नाही। इतकं दुर्दैव या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचं आहे। आणि म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना ही मंडळी घरातल्या परिवारातील कुणाला तरी आपल्या समोर आणतात। आज पराभवाच्या भीतीने संपूर्ण पवार कुटुंब 43 डिग्री तापमान असतानाही रस्त्यावर उतरले असून तुमच्या सहकार्याने त्यांचा पराभव अटळ असल्याचा दावा बारणे यांनी यावेळी केला। पवार कुटुंबाला बारामतीचा रस्ता दाखवणारच असा विश्वासही खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे। आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की पवार परिवारातला कुठलाही माणूस आज 43 डिग्रीमध्ये रस्त्यावर फिरतोय याच्यापेक्षा काही वेगळं नाही। 43 डिग्री तापमानामध्ये या परिवारातला माणूस, जो एसी मध्ये कायम बसलेला माणूस, एसी गाडीतून फिरणारा माणूस आज तो रस्त्यावर फिरू लागला। ती पराभवाची भीती त्यांना वाटू लागली आणि पराभव 100% होणार आहे। पराभव करणारे तुम्ही सगळेजण आहात। या छत्रपती शिवरायांच्या मावळच्या या भूमीमधले तुम्ही सगळे आहात। त्यांनी भ्रष्टाचार केला, या देशातील जनतेला फसवलं, या महाराष्ट्रातील जनतेला फसवलं। त्यांना बारामतीचा रस्ता दाखवायला तुम्ही सक्षम आहात।
जर त्यांना पराभव वाटू दिसला नसता किंवा पराभव दिसला नसता तर ही घराच्या बाहेर पडली नसती. आज संपूर्ण कुटुंब घराच्या बाहेर पडतंय, याचाच अर्थ यांचा पराभव अटळ आहे. यावेळी संपर्क प्रमुख दत्ता दळवी, जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, भाजपचे नेते माजी आमदार देवेंद्र साटम, आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे शेका पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन गुढीची पूजा केली. रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात जोरदार लढत आहे. 23 एप्रिलला रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून गुहागर, दापोली, महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेण या विधानसभेच्या 6 मतदारसंघात भेटीगाठी आणि सभांच्या माध्यमातून सुनील तटकरे यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरे यांचा विजय निश्चित मानला जातोय. शनिवारी गुढीपाडवा असतानाही सुनील तटकरे अलिबागमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी यावेळी अनेकांच्या भेटी घेतल्या. शेका पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी तटकरे यांनी भेट देऊन गुढीची पूजा केली. यावेळी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमन पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते. दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे वासंबे जिल्हा परिषद विभागात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पार्थ यांचे आगमन झाल्यानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. निवडणुकीच्या प्रचारासाठी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार गावागावात भेटीगाठी घेत असून शुक्रवारी माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या निवासस्थानी पार्थ पवार यांचे आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या सभापती उमा मुंडे यांनी पार्थ पवार यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, माजी सरपंच कृष्णा पारंगे, उपसरपंच दत्ता खाने, तुळशीदास पाटील, उपसरपंच दत्ता जांभळे, कैलास म्हात्रे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना म्हात्रे, मनसेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कांबळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या वर्षामध्ये स्थानिक जे आपल्या भागातून खासदार निवडून गेले त्यांच्याकडून आपल्या परिसरातली विशेषतः HOC कंपनी असेल, HIL कंपनी असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी HOC कंपनी करता MIDC करता संपादित केल्या त्या जमिनी आज तशाच पडून आहेत. दुसरे लोक येऊन त्या ठिकाणी अतिक्रमण करतात आणि त्या जागेवरती काही बांधकामं करतायत. म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली आहे की न वापरलेल्या जमिनी आम्हा शेतकऱ्यांना परत द्याव्यात, ही एक रास्त मागणी अनेक वर्ष शेतकरी या ठिकाणचं करतोय, वेगवेगळे आंदोलनं करतोय. परंतु दोन्ही 10 वर्षातल्या खासदारांनी याकडे लक्ष न देता आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. हजारो कार्यकर्त्यांसोबत बैठक केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला. शिवाय बीडच्या भाजप उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. 18 तारखेला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे 18 एप्रिल रोजी बीड लोकसभेसाठी मतदान आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. 35 वर्षाचं नातं घट्ट राहू द्या असं म्हणत जयदत्त क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका शब्दामुळे मी जयसिंगराव गायकवाड यांना निवडून आणलं, पण सध्या राष्ट्रवादीत काय सुरू आहे माहीत नाही, पक्ष कोण चालवतोय माहीत नाही, मला पक्षाने मजबूर केलंय, पण मी मजबूर नाही तर मजबूत आहे असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले.
राष्ट्रवादीत सध्या आउटगोईंग सुरू आहे. मी खूप संयमी आहे. मी काहीही बोलत नाही, पण माझा संयम हा कमकुवत नाही तर स्वभाव आहे. संयमाच्या सीमेचा बांध तुटायला लागला आहे. माझं घोडं तुमच्याकडे अडकलं नव्हतं. माझ्या मनाने कच खाल्लं होतं. मी कधीही जातीवाद केला नाही असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी सध्याच्या राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली. बीडमध्ये राष्ट्रवादीवर सध्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचे एकाधी वर्चस्व असल्याचे चित्र आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादी विरोधात काम केलं. त्याचा रोष धनंजय मुंडेंवर होता. त्यामुळे राष्ट्रवादीला जिल्हा परिषद गमवावी लागली. आता लोकसभेच्या तोंडावर धनंजय मुंडेंना आणखी एक धक्का बसलाय. अनिल घोरड, संवाद मराठी लाईव्ह, बीड. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. निवडणुकीमध्ये कुणाला धमकावणे योग्य नसून मोदी आणि अमित शहांवर असलेले गुन्हे त्यांनी ध्यानात ठेवावेत. आघाडीची सत्ता आल्यास कदाचित या फाईल्स उघडतील. शिवाय जस्टिस लोहिया यांचा मृत्यू कसा झाला याचा देखील उलगडा होईल, असा टोला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांकडून जोरदार टोलेबाजी सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी गोंदिया येथे झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांची तिहार जेलमध्ये कैद असलेल्या आरोपामुळे झोप उडाली असल्याचे वक्तव्य केलं होतं. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला उत्तर देत नरेंद्र मोदी दमबाजी करीत असल्याचे सांगितले. शिवाय निवडणुकीमध्ये कुणाला धमकावणे योग्य नसून त्यांच्यावर आणि अमित शहांवर किती केसेस आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास कदाचित या फाईल्स उघडतील. शिवाय जस्टिस लोहिया यांचा मृत्यू कसा झाला याचा देखील उलगडा होईल, असा टोला भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. असं आहे की प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्तीला निवडणुकांमध्ये असे लोकांना धमकावणं हे काही योग्य नाही. आणि त्याने हेही लक्षात ठेवावं की ते काय आणि अमित शहा काय यांच्यावर किती केसेस आहेत आणि किती खुनाच्या केसेस आहेत. ह्या सगळ्या फाईल्स काय शेवटी काय कुठे जात नाही, सगळ्यांकडे सगळ्या फाईल्स असतात. त्यामुळे खरं म्हणजे मला असं वाटतं की त्यांनाच भीती वाटत असावी की जर समजा काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर कदाचित ह्या फायली परत उघडतील. जस्टिस लोया यांचा मृत्यू कसा झाला याच्याही कदाचित फाईल्स उघडतील. या भीतीपोटी मला असं वाटतं की प्रधानमंत्री ह्या जास्ती दमबाजीच्या ज्या आहेत घोषणा करतात. त्यांनी खरं तर निवडणुकीमध्ये 125 कोटी लोकांसमोर जात असताना हिम्मत असेल तर त्यांनी लोकांना विचारायला पाहिजे कि अच्छे दिन आए कि नहीं आए, बताओ. ये त्या लोकांना विचारा. त्यांनी 15 लाख रुपये लोकांना मिळाले की नाही ते विचारा. त्यांनी 2 कोटी दरवर्षी लोकांना नोकऱ्या दिल्यात का त्याच्यावर बोलावं. त्यांनी जी नोटबंदी आली त्याच्यामध्ये सांगावं की आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि नोटबंदीमुळे जे आहे गरीब श्रीमंत सगळा उद्योगधंदा फार चांगला चालावा त्याच्यावर त्यांनी चर्चा करावी. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा या महापुरुषांनी जातीपातीचा विचार न करता सामान्य माणसाला समृद्धीचा आणि संपन्नतेचा मार्ग दिला. घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद, सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भाजप साधेल, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केलंय. गरिबी आणि शेतकऱ्याला कोणतीही जातपात नसते हे सांगून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, 7/12 कोरा करून आणि इतर सर्व प्रकारची शासकीय मदत देऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारने देशातील 1,60,000 गावांना रस्त्यांनी जोडून सामान्य माणसांचा मार्ग सुकर केला, तर मेट्रो रेल्वे मार्गातून सामान्य माणसाची पावले गतिमान केली। देशातील संविधान तोडण्याची भाषा करणारी मंडळी दुसरी तिसरी कोणी नसून काँग्रेसच आहे। याच सरकारने 80 वेळा संविधानाचा बदल करण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती आरोप या प्रसंगी गडकरी यांनी केला। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। राजकीय पक्ष उद्योगपतींच्या पैशावर निवडणुका लढवत असल्याने 72 वर्षात खासदारांनी शेतकरी विरोधी कायदे केले। परिणामी देशभरात 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद नॅशनल क्राईम ब्युरो ऑफ पोलिसांच्या अहवालात आहे। शेतकरी आत्महत्यांचे कलंक पुसण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। सामाजिक न्यायाच्या नावाखाली राजकीय पक्षांनी देशभरात धुडकूस घातला असून समाजवादी व्यवस्थेने उत्पादक मेटाकुटीला आले आहेत। ऐतखाऊ खासदार, आमदार आणि नोकरदारांनी तिजोरीवर डल्ला मारला असून त्यांच्यावर पैशांची प्रचंड उधळपट्टी सुरू आहे। शेतकरी, कष्टकरी, व्यापारी घाम गाळून कर्जबाजारी झाले आहेत। शासनाकडून शेतीमालाचे शेतकरी विरोधी कायदे करून निर्यात बंदी केल्याने शेतीमालाचे भाव सरसकट पाडले जातात। कापूस, कांदा, हरभरा, तूर, वाटाणा, साखर ऑस्ट्रेलिया, मोझेम्बिक, ब्रह्मदेश, ब्राझील, पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आदी देशातून महागड्या दराने आयात केली जाते। मात्र देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे सुद्धा पैसे दिले जात नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला। 3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो ऑफ पोलीस या यंत्रणेनं, सरकारी यंत्रणा, पोलिसांची यंत्रणा, त्यांच्याकडे या नोंदी झालेल्या आहेत। दुर्दैवाने या प्रश्नावर अभ्यास करून देशाचं धोरण बदलणारा खासदार बीड जिल्ह्यातून जावा म्हणून मी उमेदवारी दाखल केलेली आणि या प्रश्नासोबत गेली मी 35 वर्ष शेतकरी संघटनेची, शेतकऱ्यांची बाजू समर्थपणे बाजू मांडत आलेलो आहे। माझ्यासमोर जे 2 प्रमुख उमेदवार आहेत, पहिली जी काही लढाई आहे ती सत्ताधारी पक्षाबरोबर प्रीतम गोपीनाथराव मुंडे उर्फ प्रीतम गौरव खाडे या उमेदवाराबरोबर आहे आणि दुसरे जे आहेत ते बजरंग सोनवणे हे एक निवडणूक रिंगणात आहेत। हे दोन्ही उमेदवार साखर कारखानदारीशी संबंधित आहेत आणि त्यांनी FRPचा कायदा हा पायदळी तुडविलेला, FRPचा कायदा मोडलेला आहे। महादेव गित्ते, संवाद मराठी लाईव्ह, परळी, बीड। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहादा तालुक्यातील गोगापुरा आणि भोंगरा या ठिकाणी असलेला गावठी हातभट्टी दारूचा मद्यसाठा नष्ट केला आहे। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि सीमा तपासणी नाका खेडदिगर यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील गोगापूर आणि भोंगरा या ग्रामीण भागात गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या ठिकाणी छापा टाकून सुमारे 31,000 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले आहे। उमेश पांढरकर, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा चैत्र महिन्याची सुरुवात आणि हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो। हिंदू शास्त्रानुसार 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा सर्वात शुभ दिवस आहे। खारघरमधील मराठी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा उत्सव साजरा केला जातो। संस्थेचे हे 5वे वर्ष असून गुढीपाडवा जल्लोष 2019 या पारंपरिक कार्यक्रमात यावर्षी गुढीपाडव्याच्या शोभायात्रेच्या मिरवणुकीत समाजाला दान करू रक्ताचे, जतन करू पाण्याचे, संवर्धन करू वृक्षाचे असे सामाजिक संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आले। हा संदेश पोहोचवण्यासाठी बैलगाड्याच्या चित्ररथांचे आयोजन करण्यात आले होते। ही शोभायात्रा सकाळी 7 वाजता गणेश मंदिरापासून सुरू झाली। यात महिलांनी लेझिम, नृत्य आणि तलवारबाजी केली। ही शोभायात्रा दरवर्षाप्रमाणे मराठी फाउंडेशन साजरा करत असतं आणि याचा मूळ उद्देश असा आहे की लोकांना एकत्रीकरण करणं, आपल्या परंपरा, आपल्या रूढी, आपली संस्कृतीबद्दल जनजागरण करणं हे मूळ त्यांचं कारण आहे। तसंच जे सोसायटीमध्ये जे व्यक्ती राहतात, एकमेकांना कधी ओळखत नाहीत, त्याप्रमाणे आंतर सोसायटीमध्ये जे विषय आहेत किंवा आंतर सोसायटीमध्ये लोक आहेत त्यांच्याबरोबर एक संवाद साधणं, त्यांचे जे विषय आहेत, मग पाणी असो, लाईट असो किंवा एखादे काही सामाजिक विषय असो, ते एकत्र आल्यामुळे, चर्चा झाल्यामुळे, सशक्तीकरण झाल्यामुळे
बरेच प्रश्न म्हणजे त्याचा निकाल लागू शकतो. हाच आमचं मेन कारण मराठी फाउंडेशन. काय वैशिष्ट्य आहे या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही लाल, निळा आणि हिरवा, रेड, ब्लू आणि ग्रीन ही 3 कलरचे कॉन्सेप्ट केलं. या कॉन्सेप्टच्या अनुषंगाने लाल म्हणजे डोनेट रेड म्हणजे रक्तदान करा, अभयदान करा, सेव्ह ब्लू म्हणजे पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि सेव्ह ग्रीन म्हणजे आपल्या पूर्ण जे संवर्धन करा आपल्या ग्रीनरीचं, आपलं जे काय आहे ते पूर्ण एन्व्हायरमेंट त्याप्रमाणे केलं. तर याप्रमाणे बरेच आमच्या वैशिष्ट्य. अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या महिला मंडळ जे आहेत मागील 1 महिन्यापासून सातत्याने प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत लेझिमचा, तलवारबाजीचा. प्रोफेशनल नसून सुद्धा ते आपल्या वेळेतून, आपल्या ऑफिसमधून किंवा आपल्या गृहामधून वेळ काढून, गृहकामामधून वेळ काढून ते प्रॅक्टिस करतात आणि ते आज आपल्या समोर काय काय त्यांचे ज्या कलाकृती शिकल्या आहेत किंवा काय ते सादर करतात. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.